हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन थिंकर घेऊन आलेली असणार आहे ज्यांचं नाव आहे जॉन बर्कले. आता बघा, जॉर्ज बर्कले हे जे आहे यांचीच आज आपल्याला आयडियोलॉजी बघायची असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण बघणार आहोत जॉर्ज बर्कले. हे बघा, त्यांची इमेज आहे जॉर्ज बर्कलेची. त्यामुळे मी पहिले सांगितलं होतं की ज्यांची आपण आयडियोलॉजी बघत आहोत, ज्यांचा आपण सिद्धांत बघत आहोत, त्यांची इमेज आपल्या डोळ्यासमोर जाणं खूप महत्त्वाचं असते. तर त्यांचेच आज आपण सिद्धांत बघत आहोत. आज त्याच्यामध्येच त्यांची प्रस्तावना सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. तर जॉर्ज बर्कले यांचा जन्म आयर्लंडमध्ये झालेला असणार आहे 1685मध्ये. तसं तर महत्त्वाचं नाही आहे, तरी पण आपण असो पेपरच्या अनुषंगाने एवढं महत्त्वाचं नाही आहे, तरी आपण त्यांची पार्श्वभूमी, आपण कुठे जन्मलं, काय जन्मलं, त्यांचं आपल्याला थोडंसं आढावा घेणं गरजेचं असते. ठीक आहे. म्हणून त्यांचे आईवडील कोण होते? ख्रिस्त धर्मांचे होते. त्यांचे सगळं जे शिक्षण होतं ते किलकेनी कॉलेजमध्ये झालेलं होतं. त्याच्यानंतर ते नंतर कॉलेजमध्ये गेले, ट्रिनिटी कॉलेजमध्ये गेले. पण त्यांनी गणित, भौतिकशास्त्र, धर्मशास्त्र इत्यादींचे अध्ययन केले आणि बर्कले न्यूटन, लॉकच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. आता बघा, इथे जो आहे बर्कलेच्या ठिकाणी तुम्ही इथे काय करायचं आहे? बर्कले करायचं आहे. ठीक आहे. जसं जिथे जिथे तुम्हाला असं दिसेल, कारण थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, कारण मी पूर्ण लिहू शकलेली नाही आहे इथे. ठीक आहे. ठीक. चला, तर त्यांनी फ्रान्स, इटली सारख्या देशांची यात्रा केलेली आहे. 1728मध्ये अमेरिकेचीही यात्रा त्यांनी केलेली होती. तेथे त्यांचा संबंध इथे सॅम्युएल जॉन्सन नावाच्या समीक्षकांशी झाला आणि 1731मध्ये इंग्लंडचा लंडन ला आले आणि त्यांची पत्नीकडून एका ग्रंथाचे वाचन ऐकत असताना 17 एप्रिल 1753 रोजी त्यांचा काय झालेला? मृत्यू झालेला असणार आहे. ठीक आहे. मग बर्कलेची जी आयडियोलॉजी आहे ही काय आहे असणार आहे? ते असणार आहे ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज. ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज म्हणजे काय? तर अमूर्त कल्पना. ठीक आहे. आता अमूर्त कल्पना काय आहे हे तुम्हाला आता सविस्तरपणे या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचं असणार आहे. अनुभववाद पाश्चात्य तत्त्वज्ञानात अमूर्त कल्पनांचा विचार हा ग्रीक कालापासून झालेला आढळतो. अमूर्त कल्पनांच्या संदर्भातील विवेचन हे सर्वप्रथम सॉक्रेटिसच्या ज्ञान सिद्धांतामध्येच झालेले आढळून येते. आता हे जे आहे सॉक्रेटिस यांनी पण अमूर्त कल्पनांचे सिद्धांत इथे मांडलेले आहे. म्हणून त्यांच्या ज्ञान सिद्धांतामध्ये पण त्यांचा इथे उल्लेख केला गेलेला आहे. म्हणून ते म्हणतात की सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा अमूर्त कल्पना हा मुख्य आधार आहेत. आता बघा, सॉक्रेटिसचे शिष्य कोण आहे? प्लेटो. प्लेटोचे शिष्य कोण असणार आहे? ॲरिस्टॉटल. एवढं तर तुम्हाला माहिती आहे. तर हे पहिले कोणी केलेलं आहे म्हणतात की सॉक्रेटिसने केलेलं आहे. सॉक्रेटिसचे शिष्य कोण होते? प्लेटो. प्लेटोनी पण काय करतं? अमूर्त कल्पना मांडलेली आहे. पूर्ण अमूर्त कल्पना जी आहे ही बर्कलेने स्वतःचीच घेतलेली आहे का? तर नाही. पहिले कोणी केलेली आहे? सॉक्रेटिस. त्याच्यानंतर प्लेटोनी केलेली असणार आहे. त्यांचं ते आधार आहे. म्हणून ते प्लेटोच्या तत्त्वज्ञानात अमूर्त कल्पनांना आयडिया, आकार, सामान्य या नावाने ओळखले जाते. प्लेटोने कल्पना आधी वस्तू त्यांच्यातील दैवत मान्य केले आहे. त्यांच्या मते कल्पना हेच वस्तूचे सार आहेत. आता बघा, प्लेटोची जर तुम्ही थ्योरी नसेल बघितली तर पहिले बघून घ्या. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे. कारण प्लेटो हे काय फक्त आयडियाच्या दुनियामध्ये जगत असतात. तर ते म्हणतात की नाही, एक आदर्श राज्य असलं पाहिजे आणि त्याचा राजा असा असला पाहिजे ना. पण असं होऊ शकतं का? हे फक्त काय आहे? कल्पना मात्र. कल्पनाच्या दुनियामध्ये तर तुम्ही प्रधानमंत्री पण बनू शकता, अमेरिकेमध्ये पण जाऊन येतात, थायलंडमध्ये पण जाऊन येतात. पण रियालिटीमध्ये तसं असतं का? नाही. म्हणून त्यांनी जे वस्तू मांडलेली आहे कल्पनावादाच्या दुनियामध्ये प्लेटोने, हे त्यांचे मत काय आहे? हे फक्त कल्पनाच, हेच काय वस्तूचे एक सार असणार आहे, असं काही नसतं. म्हणून कल्पना नित्य, अपरिणामी आणि वस्तूचे कारण आहे. सुंदर वस्तूचे कारण काय असणार आहे? सौंदर्य असणार आहे. ही कल्पना
आपल्याला मान्य करावी लागेल. पण सौंदर्य कल्पना सत आहे आणि सुंदर वस्तू असत आहे. तर सदैव कल्पनांचीच निर्मिती सुंदर वस्तूच्या सहाय्यानेच होत असते, परंतु सौंदर्य कल्पना सुंदर वस्तूपासून भिन्न आहेत. बरोबर आहे. आता कल्पना करणं हे वेगळं गोष्ट आहे. आता आपण म्हणतो की हिरोईन किती सुंदर असते पण बिना मेकअपची. ओके, तुम्ही बघा ना, तर तुम्ही पण चक्रावून जाल का, अरे हे जे आपल्या बाजूला होती तर हीच हिरोईन होती का. पण जर कल्पनामध्ये जर आपण बघितलं, रिॲलिटीमध्ये म्हणजे ते मेकअप वगैरे करून आले तर ते आपल्याला सुंदर दिसतात. पण तेच म्हणतात की प्लेटोने पण ज्या प्रकारे आयडिया म्हटलेली आहे की सौंदर्याची कल्पना केलेली आहे की मी म्हणून की आपल्याला जर खूप सुंदर घर बनवायचं असेल तर त्यासाठी पैसा पण खूप लागतो. आता कल्पना करायला तर आपण कुठलीही कल्पना करतो की आपल्याला काय व्हाईट हाऊस आपलं घर असणार आहे, डायरेक्ट राष्ट्रपतीच्या भवनामध्ये आपण राहायला गेलेलो आहे. आपण कल्पना तर सुंदर सुंदर करतो, पण रिॲलिटीमध्ये तशा वस्तुस्थिती असतात का. जसं पिक्चर पण बघितलं, किती सुंदर पिक्चरायझेशन करते, पण रिॲलिटीमध्ये काय असं हे त्यांच्या पिक्चर शूटिंग करण्यावाल्यांनाच माहिती असतं. त्याचप्रकारे त्यांच्या इथे काय दिलेले आहे, सौंदर्य कल्पना आणि आणि सौंदर्य वस्तू यामध्ये काय असते, भिन्नता पाहायला मिळत असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणजे ॲरिस्टॉटलने प्लेटोच्या कल्पनाचे खंडन केलेले आहे. बघा, जे आहे ॲरिस्टॉटल कोण होते, प्लेटोचे शिष्य होते. म्हणजे प्लेटो काय झाले, त्यांचे गुरु झाले. तर हे जे आयडियाची दुनिया आहे, म्हणजे बघा शिष्य गुरुची जी परंपरा आहे आपल्या आधीच नाही तर वैदिक काळापासून सुरू आहे. आणि त्यानुसारच जर आपल्या गुरुचं खंडन करायचं एवढी जर हिंमत कोणामध्ये होती तर ते आहे ॲरिस्टॉटलमध्ये. ते म्हणतात की असं कल्पनाची दुनिया वगैरे काहीच नसते, फक्त हे कल्पनाची दुनिया फक्त कल्पनामध्येच ठीक आहे, रिॲलिटीमध्ये ते नसते. म्हणून ॲरिस्टॉटलने काय केलेलं आहे, प्लेटोच्या कल्पनाचे काय केलेलं आहे, कल्पनावादाचे खंडन केलेले असणार आहे. जर कल्पना वस्तूचे सार म्हणजे इसेन्स आहेत तर मग कल्पना वस्तूपासून भिन्न असू शकत नाही. ते म्हणतात ठीक आहे, तर कल्पनाचे वस्तूचे सार असेल तर ती कल्पना वस्तूपासून भिन्न असू शकत नाही. जर तुम्ही म्हटलं की माझं घर खूप सुंदर आहे, एकदम राष्ट्रपती भवनासारखं आहे, पण आहे ओके ठीक आहे, पण ती जी कल्पना करत आहे त्या कल्पनेपासून ते वेगळी असायला नको. बरोबर आहे. पण हे असं वस्तुस्थिती असते का, नाही. आणि कोणत्याही वस्तूचा सार त्याच वस्तूत राहील. म्हणून कल्पना आणि वस्तू, जाती आणि व्यक्ती, सामान्य आणि विशेष हे पूर्णपणे काय आहे, भिन्न असू शकत नाही. म्हणून जर ते म्हणतात की जाती आणि व्यक्ती हे भिन्न असू शकत नाही, सामान्य आणि विशेष हेही भिन्न असू शकत नाही, आणि कल्पना आणि वस्तू हेही भिन्न असू शकणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे युगातही सामान्यवर भरपूर विचार केलेला आहे. तर त्यामध्ये ऑगस्टाईन, इक्विनस, एन्सेलेन्स, स्कॉटस इत्यादी विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने सामान्याची इथे व्याख्या केलेली आहे. तात्पर्य असे की ग्रीक युग आणि मध्यकालीन युग हे दोन्ही युगात सामान्याची कल्पना कायम असलेली दिसून येते. ठीक आहे. म्हणजे सामान्याची जनरलची कल्पना आहे हे सगळ्याच युगामध्ये झालेली आहे. ॲरिस्टॉटल म्हणा, प्लेटो म्हणा, सॉक्रेटिस म्हणा, आता आपले जॉर्ज बर्कलेनी पण काही नवीन म्हटलेलं थ्योरी नाही आहे, पण ऑगस्टाईन, इक्विनास, नंतर आहे एन्सेलेन, ह्या सगळ्यांनी सामान्याची कल्पना केलेली आहे. आणि आधुनिक काळात लॉकने सुद्धा अमूर्त कल्पनांची व्याख्या करताना सामान्यावरच त्याचा विचार केलेला असणार आहे. ठीक आहे. आता हे जे लॉक बर्कले का बरं म्हटलं की लॉक बर्कले, त्याच्यानंतर ह्यूम, हे कोण आहे, अनुभववादी तत्त्वज्ञानी आहे. ते म्हणतात आम्हाला जेही होते ते अनुभवाच्या द्वारे होत असते. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून हे जी अमूर्त कल्पना आहे हे लॉकने पण आपल्या सिद्धांतामध्ये अमूर्त कल्पनांचं इथे विचार केलेला आहे. लॉक नंतर बर्कलेचे सिद्धांत असणार आहे. ठीक आहे. एवढं लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्यूमचं सिद्धांत येतं. म्हणजे हे सगळे एकमेकांना काय आहे, एकामागे येणारे तत्त्वज्ञानी असणार आहे. आणि सामान्य संबंधित लॉकचे मत नामवादी मानले जाते. या मतानुसार सामान्य अथवा जाती केवळ नाव, संज्ञा, कल्पना, विचार आहे. लॉक सामान्यांना वास्तविक न मानता काल्पनिक मानते. ठीक आहे. तर लॉक पण काय म्हणतात की हे जे आहे, जे वास्तविक आहे हे मी वास्तविक न मानता काय फक्त काल्पनिक आहे. एक फक्त काय आहे, आयडिया आहे, त्याच्याशिवाय काही नाही आहे. केवळ
विचार मात्र म्हणून स्वीकार करत असते. फक्त काय आहे, फक्त एक डोक्यामध्ये काही काम नसते तेव्हा काही ना काही भलते विचार येत असते. फक्त त्याचाच विचार आहे एक मात्र, बाकी काहीच नाही आहे. आणि वास्तविक हे तर केवळ व्यक्ती आहे आणि जाती ही तर केवळ कल्पना प्रस्तुत इथे केली जाते. व्यक्तीच्या सारा गुणांनी जातीचे व विशेष साराने सामान्याची निर्मिती होत असते. लॉकचे असे मत आहे की सामान्य हेच काय असले पाहिजे ना, अमूर्त कल्पना असली पाहिजे ना. आपल्या मनात अमूर्त कल्पना निर्माण करण्याची शक्ती आहे. आता बघा, अमूर्त मनामध्येच का बरं आहे, आपल्या शरीरामध्ये का बरं नाही, याचा विचार कधी केलेला आहे का? कारण शरीर दिसतं. तुम्ही जर मॅडमसमोर जर उभे बसली असेल, मॅडम शिकवत असेल, तर मॅडम म्हणजे अरे तुझं मन कुठे आहे, तुझं लक्षात नाही. एखादा क्वेश्चन जर विचारत त्याचा तुम्हाला आन्सर येत नाही, का बरं नाही येत? कारण तुमचं मन तिथे न राहता भलतीचकडे काय करते, विचरण करत असते, इकडे तिकडे भटकत असते, म्हणून तुम्हाला त्याचा आन्सर येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या मनात हे काय असले पाहिजे ना, अमूर्त कल्पना इथे निर्माण होत असते. त्याच्यामध्ये ही शक्ती आहे. तुम्ही बसल्या बसल्या अमेरिकेमध्ये जाऊन येता, तुम्ही जिथं नाही जाता तिथे जाऊन येता, आहे का नाही? एखाद्या घरी जर काही बनलेलं असेल, चांगलं स्वतःचं पदार्थ खायचं असेल, तर तुमचं मन कुठं, अरे माझं संपणार तर नाही, म्हणजे तिथे तुमचं मन असते, भडकट असते. म्हणून ते म्हणतात की हे जे अमूर्ताची जी कल्पना आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया आहे, हे फक्त मनात असते आणि त्यालाच मनामध्ये काय असते, त्याची सामावून घेण्याची तेवढी शक्ती असते. ठीक आहे, कळत आहे? नसेल कळत तरी कळून घ्या. मी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगते आहे. आणि हाच फिलॉसॉफी ज्ञान हा असा एकच यूट्यूब चॅनल असणार आहे जिथे तुम्हाला फिलॉसॉफी मराठीमध्ये आणि नोट्स वाईज तुम्हाला इथे दिसणार आहे. तर ठीक आहे, समजून सांगते आहे. आणि जेव्हा आपण विशेषाला पाहतो तेव्हा त्याच्यातील सामान्याला काय ते पृथक इथे पाहत असतो. हे सामान्याला पृथक करणे म्हणजेच अमूर्तीकरण आहे. आणि अशा प्रकारची अमूर्तीकरणाची शक्ती माणसाच्या ठिकाणी असते, असे लॉकचे मत आहे. आता हे बघा, पृथक करणे म्हणजे काय, तर वेगळं करणे. म्हणजे एक विशेष पर्टिक्युलर एक गोष्ट सांगितली आणि एक जनरल सांगितली, त्याला वेगळं करण्याचं काम कोण करत असते म्हणते, आपलं मन करत असते म्हणते. असं कोण म्हणते, सामान्यपणे माणसाच्याच ठिकाणी होत असेल. जनावर प्राणी इथे ॲनिमलचा विचार केलेला नाही. जे ही गोष्ट करणार आहे फक्त माणूसच करणार असणार आहे. म्हणूनच त्यांना इथे लॉकचे मत काय आहे, त्यांना चांगलं वाटत आहे. आणि थोडक्यात असे म्हणता येईल की अनुभवाचाच इथे अनुभववादाचाच जनक असूनही लॉकने पहिले सांगितलं होतं की अनुभववादाचा जनक कोण असणार आहे, जॉन लॉक असणार आहे. ठीक आहे, लॉक इथे अनुभववादाचे जनक आहे. त्यामुळे ही जी थिअरी असणार आहे बर्कलेची, ही कुठून घेतलेली आहे, त्यांनी लॉकपासून घेतलेली असणार आहे. ठीक आहे, म्हणून म्हणतात की अमूर्त कल्पनाची जी सत्ता स्वीकार केली आहे, परंतु बर्कले लॉकचा हा जो विचार आहे मान्य करत नाही. आता एवढं त्यांनी लॉकची थिअरी सांगितलेली असणार आहे. लॉकने अनुभववादाचे जनक आहे, ठीक आहे. पण ते का म्हणतात, हे जे अमूर्त कल्पना आहे ही मी मान्य करत नाही. कोण मान्य करत नाही, ते बर्कले मान्य करत नाही. ठीक आहे, बर्कलेने लॉकच्या अमूर्त कल्पनांचे जोरदार खंडन केलेले असणार आहे. पहिले प्लेटोचे खंडन कोणी केले होते, ॲरिस्टॉटलने केले होते. त्याच्यानंतर कोण आले, लॉक नंतर कोण आले, बर्कले आले. ठीक आहे, तर लॉकचे जे मत आहे कोणाला मान्य नाही आहे, बर्कलेला मान्य नाही आहे. म्हणून बर्कलेने काय केलेले आहे, लॉकच्या मताचे खंडन केलेले आहे. कशाच्या, अमूर्त कल्पनांचे खंडन केलेले आहे. लक्षात आलेलं आहे. आता बघूया अमूर्त कल्पनाचे खंडन कसे केलेले आहे, रिजेक्शन ऑफ द ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज. ओके, तर बर्कले यांनी लॉक प्रणीत अमूर्त कल्पनांचे खंडन केलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ओके, ते म्हणतात की अमूर्त कल्पनांना भाषा संबंधी दोष म्हणून संबोधतात. आता ते म्हणतात की हे जे अमूर्त कल्पना, ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया, हे फक्त तुमची भाषा आहे. ओके, म्हणजे तुमची लँग्वेज आहे, त्याच्यावरती काहीच नाही आहे. म्हणून बर्कलेच्या मते अमूर्त कल्पनांच्या सत्तेचा निषेध केल्याशिवाय आपणास भौतिक वस्तूच्या अर्थात जड द्रव्याच्या सत्तेचे निराकरण करता येणार नाही. तर भौतिक वस्तू म्हटलं की ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जे तुम्ही टच करू शकता, तुम्ही यूज करू शकता, तुमच्या आजूबाजूमध्ये जेही गोष्ट असणार आहे त्या सगळ्या भौतिक वस्तू असणार आहे. आलं लक्षामध्ये? मग तुमचं पेन
असेल, पुस्तक असेल, व्हॉटएव्हर एकदम जेही वस्तू असेल ती वाली, मोबाईलसुद्धा ही भौतिक वस्तू असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग त्याला त्यांनी काय म्हटलं, जडद्रव्याच्या सत्तेचे निराकरण करता येणार नाही. आणि बर्कलेला माहीत होते की म्हणूनच जडद्रव्याच्या सत्तेचे निराकरण करण्याच्या पूर्वी त्याने अमूर्त कल्पनांचे निराकरण केलेले आहेत. ते म्हणतात की जडद्रव्याचं जर तुम्हाला निराकरण करायचं असेल, हे ज्या भौतिक वस्तूचं निराकरण करायचं असेल, तर तुम्हाला जी आयडियाची दुनिया आहे, जे ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया आहे, त्याचं पहिले खंडन करावं लागेल. म्हणून ते म्हणतात की सौंदर्य म्हणून आपण जी वस्तू पाहत असतो आणि रियालिटीमध्ये जी सौंदर्याची वस्तू असते, या दोघांमध्ये काय असते, फरक असतेच. ओके. म्हणून तुम्ही जर बघितलं की एखादी वस्तू खूप सुंदर आहे आणि तीच वस्तू मला तशीच्या तशी पाहिजे नाही, कल्पनाच्या दुनियाच्या नंतर जर तुमचा जर विचार केला की मला अशीच्या अशी वस्तू पाहिजे नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तशी वस्तू मिळणार नाही, तर काही ना काही फरक तुम्हाला पाहायला मिळणार असणार आहेत. ठीक आहे. आणि म्हणून कारण अमूर्त कल्पनाचा विचारच जड वस्तूच्या सत्तेचे इथे कारण आहे. आपण अमूर्त विचार अथवा कल्पनांनीच सामान्याच्या आधारावरच जड वस्तूचे ज्ञान प्राप्त करून घेतो. आपण विभिन्न माणसाच्या ठिकाणी असणाऱ्या मनुष्यत्व या सामान्याची कल्पना करतो. म्हणजे माणसाच्या ठिकाणी कुठली गोष्ट असली पाहिजे सामान्यपणे, तर ती असणार आहे मनुष्यत्व. ओके. मनुष्यत्व असेल तर ते काय असणार आहे, माणूस असणार आहे. आणि माणसाच्या ठिकाणी काय असणार आहे, मनुष्यत्वच असणार आहे. स्त्रीच्या ठिकाणी काय असणार आहे, स्त्री तत्वच असणार आहे. आलं लक्षामध्ये. आणि विभिन्न गायी किंवा गायत्वाची कल्पना म्हणजे गोत्वाची जी कल्पना करते ते कशामध्ये असणार आहे, गायमध्येच असणार आहे. गाय म्हटलं तर त्याचं गोत्व आलं, गोत्व म्हटलं की गाय आलं, घोडा म्हटलं त्याचं घोडत्व आलंच आहे. ओके. असं अशा प्रकारे आपण अनेक गुणांचा आश्रय अथवा आधार या रूपात द्रव्य या जड सामान्याची कल्पना करत असतो. जर आपण सामान्य जाती अथवा कल्पना यांनाच जर असत सिद्ध करू शकलो, तर जड द्रव्याचे असिद्ध म्हणून सिद्ध करण्यास आपणास इथे मदत मिळू शकणार आहे. जर तुम्हाला सिद्धच करायचं आहे, सतला असत जर करायचं असेल, तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, सामान्य जाती आणि कल्पना यांना असत ठरवावं लागणार आहेत. आणि त्यामुळे बर्कले असे म्हणतात की जड वस्तूमध्ये आपला विश्वास असल्याचे कारण अमूर्त कल्पना हेच असणार आहे आणि आपला हा जो विचार आहे वास्तविक नसून फक्त एक काल्पनिक असणार आहे. ठीक आहे. कल्पनाच्या दुनियामध्ये तर तुम्ही तर कुठे पण काही पण करू शकता, पण वास्तविक रियालिटीमध्ये तसं होऊ शकते का, नाही. रियालिटीमध्ये म्हटलं की माझ्यापाशी गाडी पण नाही आहे, ठीक आहे, पण कल्पनाच्या दुनियेत तर मी तर एकदम कारवरतीच घुमायला फिरायला जात असते. म्हणजे तुम्ही कल्पनाच्या दुनियामध्ये काही पण करू शकता, विमानामध्ये पण जाऊ शकता, पण जेव्हा रियालिटीमध्ये येते तर तुमच्याकडे सायकल पण नाही राहत, आहे का नाही. अशा प्रकारची इथे आपल्याला वस्तुस्थिती पाहायला मिळत असते. आणि लॉकच्या तत्त्वज्ञानातील सर्वात मोठा दोष म्हणजे तो अनुभवालाच ज्ञानाचा एकमात्र इथे स्रोत म्हणत असते आणि अमूर्त कल्पनाच्या सत्तेचा इथे स्वीकार करत असते आणि त्याचा अनुभव माणसाला अधिक घेता येत नाही. आता बघा, लॉक काय अनुभववादी आहे, बर्कले ह्यूम अनुभववादी आहे. आता ते म्हणतात की जर अनुभवाचा ज्ञानाचा जर एकमात्र स्रोत आहे, तर ते जे अमूर्त कल्पनेचा जर स्वीकार करत आहे, तर ते तुम्हाला अनुभव करता आलं पाहिजे ना. मी म्हटलं कल्पनाच्या दुनियामध्ये तर माझ्याकडं हेलिकॉप्टर पण आहे, विमान पण आहे, पण रियालिटीमध्ये आहे का, नाही. म्हणजे तुम्हाला अनुभव करता आलं पाहिजे. ठीक आहे. असं कोण म्हणतात, बर्कलेचं मत आहे. म्हणून बर्कलेच्या मते अमूर्त विचार हा तर केवळ भाषेचा अयोग्य काय आहे, प्रयोग आहे. म्हणजे हा भाषेचाच एक प्रयोग आहे, तुमची आयडियाच आहे का तुम्ही काही पण आयडिया करणार, पण रियालिटीमध्ये ते असू शकते का, नाही. मग लॉकचं काय मत आहे, ते अनुभवला आलं पाहिजे. ओके. मग ते म्हणतात की वस्तुतः ही अमूर्त कल्पना नावाची अशी कोणतीच वस्तू अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाच्या अशा जी कल्पना जी आपण करत असतो, ते असं काहीच इथे आपल्याला अस्तित्वात राहू शकत नाही, असं कोण म्हणतात, बर्कलेचं मत असणार आहे. तर लॉकच्या मते आपले मन संवेदना ग्रहण करतेवेळी निष्क्रिय असते, मात्र ग्रहण केल्यानंतर ते काय होऊन जाते, सक्रिय होऊन जाते. म्हणजेच मन अमूर्त कल्पनाद्वारा विशेषाचे सामायिकीकरण करते आणि सामान्य कल्पनांची काय ते इथे निर्मिती होत असते.
ठीक आहे. मग कोणत्याही एखाद्या समान वस्तूच्या गटातील काही समान गुणाचं आपण त्या वस्तूचे सामान्य अथवा सार गुण मानतो, यालाच जाती असेही म्हटले जाते. आणि हे सामान्य अथवा सार गुण हेच काय असणार आहे, जाती असणार आहे अथवा तुमची कल्पना असणार आहेत. उदाहरणार्थ म्हटलं की मनुष्यत्व हे जाती अथवा कल्पना आहे. ठीक आहे. मनुष्यत्व हे विभिन्न मनुष्यातील सामान्य अथवा सार गुण आहे. आता म्हटलं माणूस म्हटलं त्याच्या मनुष्यत्व येणारच आहे, पुरुष म्हटलं तर पुरुषत्व येणार आहे. म्हणजे त्याचे सामान्य सारगुण पण दर्शवित असते, त्याची जाती पण दर्शवित असते. एखाद्या प्राण्यांना तुम्ही जर म्हटलं की हे प्राणी आहे, तर हे तुम्हाला प्राण्यांमध्येच विचार केला, त्या ॲनिमलमध्येच विचार करू शकतो, त्याचे पूर्ण गुण त्याच्यामध्येच येणार आहे. आणि विभिन्न व्यक्तीत आकृती प्रकृतीची विभिन्नता आवश्यक आहे, परंतु मनुष्यत्व म्हणजे ह्युमननेस ही सर्वच व्यक्तीत सामान्यता विद्यमान आहेत. या जाती अथवा कल्पनालाच इथे बर्कलॉकने इथे सामान्य आणि काय दिलेले आहे, अमूर्त इथे सांगितलेले असणार आहे. म्हणजे कल्पना कसे म्हटले आहे, असे आहे की बुद्धी आणि वस्तूची अमूर्त कल्पना तयार करण्यास समर्थ आहेत. म्हणजे तुमची कल्पना काय आहे, तुमची आयडिया काय आहे, फक्त काही नाही, फक्त बुद्धीची आणि वस्तूची अमूर्त कल्पना असणार आहे. आणि कल्पना बुद्धी ही जी देवाने दिलेली आहे, व्यक्तीतही काय करते, भेद विसरून केवळ समानता ग्रहण करत असते. आणि मनुष्यात काळा गोरा उंच ठेंगणा असा भेद इथे कोण करते, माणूसच करत असते. तेच आपल्या बुद्धीने काय करते, कल्पना इथे विचार करत असते. आता बघा, निसर्गाने सगळ्यांना काय केलेलं आहे, समान केलेलं आहे. मनुष्यत्व स्त्रीत्व सगळ्यांना समान दिलेलं आहे. पण आपण समाजामध्ये राहून सोशल असून सुद्धा आपण काय करतो, त्याच्यामध्ये भेद करत असतो. अरे हा तर काळा आहे माझ्यापेक्षा, हा तर माझ्यापेक्षा तर खूप बुटका आहे, अरे हा माझ्यापेक्षा तर खूप उंच आहे, असं जर आपण विचार करत असतो, हेच आपल्यामध्ये काय असणार आहे, आपल्या मनुष्यत्व अमूर्त कल्पना हे इथे पाहायला मिळत असते. मग रंग माला पिवळा निळा हिरवा इत्यादी कोणत्याही प्रकारचा असतो, परंतु सर्व रंगाचं इथे काय करते, आपल्याला पाहायला मिळते. रंग मला म्हटलं तर वेगवेगळे कलर येणार आहे, पण त्याच्यामध्ये सर्वच रंगच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून रंग ही काय असणार आहे, जाती कल्पना अथवा अमूर्त कल्पना असणार आहे, आणि जी सर्व रंगीत वस्तूच्या ठिकाणी विद्यमान असणार आहे. तर कळलं. म्हणून परंतु बर्कले अशा प्रकारच्या अमूर्त कल्पनाचे पण काय करत आहे, खंडन करत आहे. पहिले सांगितलेलं होतं की लॉकच्या अमूर्त कल्पनांचे खंडन कोण करत आहे, बर्कले करत आहे. म्हणजे एवढे जे विचार आहे या सगळ्यांचे कोण करत आहे, बर्कले खंडन करत आहे. खंडन करणे म्हणजे त्यांना मान्य नाही. ओके. या प्रकाराला ते म्हणजे बर्कले केवळ भाषेचा फक्त दुरुपयोगच इथे सांगितलेला असणार आहे, ते संबोधलेलं गेलेलं आहे. म्हणजे तुमचं बाकीचं काही नाही आहे. हे म्हणते हे ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया वगैरे नाही आहे, फक्त तुमची भाषा जी आहे ना, ते म्हणतात ना तू जेवली का. आपण काय ते नागपुरामध्ये राहून सुद्धा आपण काय म्हणतो, ए तू जेवला का, पोराला पण आपण ते संबोधत असं तू जेवली का. म्हणजे हे जे आपले म्हणतात ना, कुठे गेलं तुम्ही नागपूरचे लोक आहात का, तुम्ही इथे अमरावतीचे लोक आहात का, तुम्ही विदर्भातील लोक आहात, म्हणजे तुमच्या भाषेच्यावरून तुम्हाला ते जज करत असतात. त्याप्रकारे बर्कलेला याचा विचार आहे का हे काही नाही आहे, फक्त ही भाषेचा काय करताय तुम्ही दुरुपयोग करत आहात. आणि बर्कलेने अमूर्त कल्पनाचे खंडन करण्यासाठी खालील प्रकारे युक्तिवादही इथे सुचवलेला असणार आहे. तर ठीक आहे. तर हे युक्तिवाद कोणते आहे हे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण. तर आज आपण काय बघितलेलं आहे फक्त एकदा रिकॅप करून घेऊया. तर इथे आपण बघितलेला बर्कलेचा पूर्ण प्रस्तावना बघितलेली होती. अमूर्त कल्पना कशी असते हे सगळं इथे बघितलेलं होतं. आणि तुम्ही प्रॉपर तरीकेने तुमच्या बुकमध्ये नोट्स काढून ठेवा. जेव्हाही तुम्हाला गरज पडेल, तुम्हाला 10 वेळा व्हिडिओ पाहायची गरज नसणार आहे, तर तुम्ही डायरेक्ट आपली वही घ्या आणि त्याच्यामध्ये आपले नोट्स काढून पण ठेवू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण याच्यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आहे. आणि हो, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला कुठल्या प्रकारचं टॉपिक पाहिजे नाही, तिथे मी सगळ्या प्रकारचे प्लेलिस्ट करून इथे सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.